नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण विदर्भ स्पेशल काळ्या मसाल्यामधील वांग्याची भाजी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. यासाठी येथे मी पावशर वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण सर्व वांगी कट करून घेऊ. सर्वप्रथम आपण वांग्याचे देठ काढून घेणार आहोत व वांग्याला 2 चिरा मारून घेणार आहोत. कट करून घेतलेली वांगी आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत. अशाच प्रकारे आता आपण सर्व वांगी कट करून घेऊ. आता आपली संपूर्ण वांगी कट करून आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली आहे. आता आपण वांग्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी गॅसवर तव्यावर 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 उभे चिरून घेतलेले मीडियम साईजचे कांदे टाकून घेणार आहोत. आता आपण या कांद्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण यामध्ये पाव वाटी खोबऱ्याचे तुकडे टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये 1 टेबलस्पून हरभरा डाळ टाकून घेऊ. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून धने. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व खोबरे व हरभरा डाळीला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ. आता आपल्या खोबरे व हरभरा डाळीला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण गॅस बंद करून हा मसाला थंड करून घेऊ. आपला मसाला छान प्रकारे थंड करून झाला आहे. आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. आता इथे मी भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, हिंग, मिक्सरमध्ये दळून घेतलेला मसाला. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटले आहे. आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकून घेऊ. आता आपण या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये कट करून घेतलेली वांगी टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे वांगे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे वांगे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 15 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व वांगी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे. जर विदर्भ स्पेशल काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.